आपणच म्हणला आता की या नगरीवर प्रशासकाचा कारभार होता. हो. प्रशासक कोणाच्या कंट्रोलमध्ये असतो? सत्ताधाऱ्यांच्या. नगरविकास खात्याच्या अखत्यारीत तो विषय येतो. या लोकांनी प्रशासनाच्या काळामध्ये एवढा भ्रष्टाचार केला, नागरी सुविधांची एवढी बोंबाबोंब होती की यामुळे भ्रष्टाचारामुळे तो प्रशासक जो होता, मुख्याधिकारी होता, त्याला प्रशासक म्हणून नेमलं, त्याला जेलमध्ये जावं लागलं. एवढे बदनाम झाले जालना नगरपालिका. म्हणजे कुठल्याही बाबतीत कुठल्याही प्रशासनाचा आणि शासनाचा कंट्रोल नव्हता. हे कंट्रोल नसल्यामुळे यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला, नागरी सुविधांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि या शहराच्या बकाल जी अवस्था झालेली आहे त्याला हे राज्याचं शासन करते, इथला प्रशासक आणि त्यांना सपोर्ट करणारे, त्यांना काय म्हणतो आपण, त्यांचं जे म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा देत राहणार आहे. जे काही पाठिंबा म्हणा, सपोर्टर म्हणा, Supporter त्यांना म्हणा. वरदहस्त म्हणा, वरदहस्त म्हणून त्यांना बरोबर. वरदहस्त देण्यात येण्याचं काम या सत्ताधारी नेते मंडळींनी केलेलं आहे. यामुळे या शहराची दुर्दशा झाली.